तर भारतीय सैन्याकडून मसूद अझहरचा शोध सुरू आहे। भारतीय हल्ल्यात मौलाना मसूद अझहरचं संपूर्ण कुटुंब ठार झालं। मौलाना मसूद अझहरच्या कुटुंबातील एकूण 10 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि हल्ल्यात मसूद अझहरची बहीणही ठार झाल्याचं कळतंय। भारतानं बहावलपूरमध्ये केलेल्या स्ट्राईकमधली ही सगळ्यात मोठी घडामोड आहे। अझहरचा भाऊ जैशच्या शस्त्र विभागाचा प्रमुख होता, तो सुद्धा या हल्ल्यात ठार झालाय। मी मेलो असतो तर चांगलं झालं असतं, घरातले 10 जण मेले, मसूद अझहरची प्रतिक्रिया। संपूर्ण कुटुंबाचा खात्मा झाल्यानंतर मसूद अझहरची प्रतिक्रिया ही समोर आली आहे। मी मेलो असतो तर बरं झालं असतं असं मसूद अझहरनं म्हटलंय। मोदींनी सर्व नियम तोडले, माझे नातेवाईक जन्नत मध्ये गेले। माझी आई, बहीण, भाऊजी, भाचा, भाची आणि भाऊ हल्ल्यात गेले असं अझहरनं म्हटलंय। माझ्या कुटुंबातले 10 जण मारले गेले असं म्हणत मसूदनं भारतावर हल्ल्याची धमकी दिली आहे। एक बॉम्ब, मसूद अझहरचं खानदान तमाम। भारतानं बहावलपूरमध्ये सर्वात मोठा एअर स्ट्राईक केलाय। यात दहशतवादी मसूद अझहरच्या संपूर्ण कुटुंबाचा खात्मा झालाय। भारताने केलेल्या हवाई हल्ल्यात मसूद अझहरच्या कुटुंबातील 10 जणांचा मृत्यू झालाय। मसूदचा भाऊ हुसेफा आणि मसूदची आई सैफी या हल्ल्यात मारली गेली आहे। मसूद अझहरचा भाचा फैजल आणि भाची ही मारली गेल्याची माहिती मिळते। मसूद अझहरची मोठी बहीणही या हल्ल्यात मारली गेली आहे। मसूद अझहर हा जैश ए मोहम्मद या अतिरेकी संघटनेचा संस्थापक आहे। जैश ए मोहम्मद ही भारतात हल्ले घडवून आणणारी अतिरेकी संघटना आहे। जैश ए मोहम्मदनं भारतात 4 मोठे हल्ले केलेत। 2001 मध्ये भारतीय संसदेवर याच संघटनेनं हल्ला केला होता। 2008 मधल्या मुंबई हल्ल्यातही या संघटनेचा सहभाग होता। 2016 मधला पठाणकोट हल्ला ही मसूदच्या संघटनेनं घडवून आणला होता। तर 2019 मधला पुलवामा हल्लाही जैशनंच घडवून आणला होता। पाकिस्तान आणि पीओके मध्ये 9 ठिकाणी एअर स्ट्राईक करण्यात आली आहे। मरकज सुभान अल्लाह बवालपूर पाकिस्तान या ठिकाणी जैश ए मोहम्मदचं हेडक्वार्टर होतं। मरकज तोयबा मुरीद के पाकिस्तान या ठिकाणी लष्कर ए तोयबाचं केंद्र होतं। सर्जल कॅम्प सियालकोट पाकिस्तान या ठिकाणी जैश ए मोहम्मदचं केंद्र होतं। मेहमुना जोया कॅम्प सियालकोट पाकिस्तान हिजबुल मुजाहिद्दीनचा कॅम्प होता। सवाई नाला कॅम्प मुझफ्फराबाद पीओके या ठिकाणी लष्कर ए तोयबाचं केंद्र होतं। सैयदना बिलाल कॅम्प मुझफ्फराबाद पीओके या ठिकाणी जैश ए मोहम्मदचं ट्रेनिंग कॅम्प होतं। गुलपूर कॅम्प कोटली पीओके या ठिकाणी लष्कर ए तोयबाचं बेस कॅम्प होतं। बर्नाला कॅम्प भिंबर पीओके या ठिकाणी लष्कर ए तोयबाचं केंद्र होतं। अब्बास कॅम्प कोटली पीओके या ठिकाणी लष्कर ए तोयबाचं केंद्र